पालघरमध्ये सुद्धा आहेत। त्यामुळे पुढची बातमी पाहूया पालघरमधून। लेझिम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते एखादी मिरवणूक, पण पालघरच्या डहाणू मधल्या जिल्हा परिषद शाळेतली मुलं आणि शिक्षक हे लेझिमच्या तालावर चक्क पाढे म्हणतात। त्यामुळे शिक्षक दिनाच्या निमित्तानं पालघर मधल्या या झटणाऱ्या शिक्षकांची ही गोष्ट पाहूया। आपल्या शिक्षकांच्या मागून एका ओळीत अगदी शिस्तीने चालणाऱ्या मुलांच्या हातात लेझिम बघून तुम्हाला वाटलं असेल कुणा पाहुण्यांच्या आगमनाची, एखाद्या मिरवणुकीची किंवा शारीरिक शिक्षणाच्या तासाची ही तयारी सुरू आहे। पण ही मुलं आणि शिक्षक लेझिम हाती घेऊन नेमकं काय करतात हे तुम्हीच पहा। शाळेत असताना गणित सोडवणं, पाढेपाठ करणं, सूत्र किंवा कसोटी लक्षात ठेवणं हा तुमच्यापैकी अनेकांच्या नावडीचा विषय असू शकतो। पण लेझिमच्या तालावर पाढे म्हणणारी आणि हसत खेळत आवडीने गणित सोडवणारी ही मुलं बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल। पण हीच किमया साधली आहे पालघरच्या डहाणू तालुक्यातील गांगोडी कुंडपाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी। मुलांकडून वधवून घ्यायचं, कुठलीही कृती न करता। आणि हे थोडं आम्ही ऑब्झर्व केल्यानंतर सरांची आणि आमची कल्पना सुचली की आपण मुलांकडून जर लेझिमच्या ह्या तालावर आपण त्यांची प्रत्यक्ष कृती युक्त पाढे घेतले तर मुलांना अजून आनंददायी आणि ज्या कृती करणार त्या मुलांच्याच ह्याच्यातून। आणि जेव्हा त्या मुलांचे आम्ही YouTube मध्ये समजा असे त्यांचे व्हिडिओ काढले, दाखवले तर मुलांना खूप आनंद झाला आणि अजून त्यांचे पाढे पाठांतर करण्यासाठी त्यांना उत्साह आणि पालकांचा पण चांगला प्रतिसाद मिळाला। जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्रीकांत पराड यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत देखील सुधारणा झाली असून या अनोख्या उपक्रमाचं शाळा प्रशासनासह सगळ्यांकडूनच कौतुक करण्यात आलंय। विद्यार्थ्यांची जी गणिताची स्थिती होती ती थोडीशी मला कमी पद्धतीने दिसली। त्याच्यानंतर मी आणि आमच्या शाळेचे प्रमुख शिक्षक श्री शंकर बुंदे सर यांच्या दोघांच्या प्रयत्नाने आम्ही ठरवलं की शाळेमध्ये लेझिम आणायचे आणि लेझिमच्या तालावरती त्यांचे पाढे पाठांतर करून घ्यायचे। पाढे पाठांतर झाल्यानंतर त्यांच्या गणितामधील ज्या काही मूलभूत क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, या क्रियाचा जो पाया आहे तो भक्कम करायचा आणि त्या पद्धतीने त्यांचे पाढे पाठ झाले आणि या चारही क्रिया एकदम कमी वेळामध्ये ते सोडवतात। लेझिमच्या तालावर गणिताचे पाढे पाठ करून घेणं किंवा इतर गोष्टी शिकवणं असे नवनवीन आणि अनोखे उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी करणारे शिक्षक नक्कीच कौतुकास पात्र आहेत। शाळेत गणित विषयाचा कंटाळा करणाऱ्या सर्वांनाच आणि आपल्यालाही असे शिक्षक लाभले असते तर बरं झालं असतं असं नक्कीच ही चांगली बातमी बघून तुम्हाला देखील वाटेल। पालघरहून जितू पाटील सह रिती म्हात्रे, पुढारी न्यूज।